न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। शहरात चोरीचे गुन्हे लवकर उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असताना खोतवाडी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सावळा रचून जेरबंद करण्यात आले आणि त्याच्याकडून 2 मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न काही दिवस सुरू ठेवले आहेत। पोलीस अंमलदार बालाजी पाटील व अशोक पवार यांच्या गोपनीय व्यक्तीकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक मुल्ला याच्याकडे चोरीची CBZ एक्स्ट्रीम मोटारसायकल आहे आणि तो मोटारसायकल घेऊन 20 मार्च रोजी सकाळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी जवळील टोल नाक्यावर येणार आहे। अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी रफिक मुल्ला याला अटक केली आणि त्याच्याजवळ असलेली CBZ मोटारसायकल ताब्यात घेतली। त्यानंतर आणखी चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चोरलेली आणखी विना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटारसायकल दाखवली। एकूण 1 लाख रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या। ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक व जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार बालाजी पाटील, अशोक पवार, वसंत पिंगळे, हिंदूराव केसरे, अमर आडुळकर व संतोष पाटील यांनी केली आहे।